मी राजीनामा देतो असं उत्तम जानकर पुन्हा एकदा म्हणाले। तर आपण पाहतोय मार्करवाडी गावामध्ये सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे। एकूणच त्या ठिकाणी आता शरद पवार, विजयसिंग मोहिते, जयंत पाटील उपस्थित आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे बोलताना उत्तम जानकरांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलंय। माझ्या शक्तीपेक्षा, माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्करवाडीचा लढा महत्त्वाचा आहे। अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे। माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं। काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा। आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय, कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही। का कुणाला मान्य आहे? निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे। आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? अडचण काय? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय? आणि आम्ही हे विचारणार आहोत, नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये, पवार साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आपण सुप्रीम कोर्टामध्ये